नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ड्रीम होम्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। नाशिकमधील पंचवटी या परिसरामध्ये टकले नगरमध्ये सुंदर एलिव्हेशन असलेला व्हाईट कलरमध्ये बंगलो तुम्ही पाहू शकता। बंगलोच्या समोरील बाजूला 9 मीटरचा रोड आहे। हा जो परिसर आहे हा परिसर पंचवटीमध्ये येतो। अतिशय प्राइम लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे। हा जो बंगलो आहे हा जवळपास मित्रांनो 6000 स्क्वेअर फीटचा हा बंगलो आहे। खूपच प्रशस्त आणि भव्य असा हा बंगलो आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत। बंगलोच्या समोरील बाजूला आपण पाहू शकता सेफ्टी सिक्युरिटीसाठी इथे लोखंडी गेट देखील प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे। यानंतर बंगलोच्या समोरील बाजूला 9 मीटरचा डीपी रोड हा आपणास मिळतो। एंट्री करताच आपणास तुम्ही पाहू शकता जिन्याला लागूनच डॉगसाठी डॉग घर देखील इथे देण्यात आलेले आहे। बांधकाम अतिशय दर्जेदार क्वालिटीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। या बंगल्यापासून मुंबई आग्रा हायवे फक्त 250 ते 300 मीटरच्या अंतरावर आहे। नाशिकचे बस स्टँड यानंतर नाशिकचा पंचवटीचा परिसर अगदी जवळ या बंगल्यापासून आपणास बघायला मिळेल। या बंगल्याचा जो प्लॉट साइज आहे तो जवळपास 300 वारचा हा प्लॉट आहे। याचा अर्थ 2700 स्क्वेअर फीटचा हा प्लॉट आहे। या 300 वारच्या प्लॉट मध्ये जवळपास 6000 स्क्वेअर फीटचे कन्स्ट्रक्शन हे करण्यात आलेले आहे। या बंगलोच्या समोरील बाजूला 20,000 लिटर पाण्याची टाकी आपणास देण्यात आलेली आहे। बंगलोमध्ये बोरवेल देखील आहे। 300 वारच्या प्लॉटचा 7/12 सेपरेट मिळतो। MSEB चे कनेक्शन देखील या बंगल्याला आपणास देण्यात आलेला आहे। बंगलोची हाईट थोडीशी उंचीवर हा बंगलो बांधण्यात आलेला आहे, त्यामुळे हा बंगला बाहेरून खूपच उठून दिसतो। बंगल्याचा जो मुख्य दरवाजा आहे हा उत्तरमुखी आहे। वास्तू अनुसार पूर्ण बंगला हा डिझाइन करण्यात आलेला आहे। बंगल्यामध्ये एंट्री करताच तुम्ही ही ग्रँड लिव्हिंग स्पेस लिव्हिंग एरिया तुम्ही पाहू शकता। भव्य दिव्य असा हा लिव्हिंग एरिया आपणास मिळतो। बंगल्याचा जो लिव्हिंग एरिया आहे हा डबल हाईटचा लिव्हिंग एरिया आपणास मिळतो। यामुळे लिव्हिंग एरिया खूपच मोठा आणि प्रशस्त आपणास इथे बघायला मिळेल। सध्या ओनरचे बरेच सामान इथे आपणास बघायला मिळेल। यामुळे तुम्हाला बंगलोची जी साईज आहे ती छोटी वाटत असेल, पण मित्रांनो हा बंगलो खरंच खूप मोठा बंगलो आहे। 6000 स्क्वेअर फीटचे कन्स्ट्रक्शन केलेला हा बंगलो आपण पाहू शकता। बंगल्यामध्ये जवळपास 6 बेडरूम देखील आहे। एंट्रीलाच आपणास 2 बेडरूम हे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। या बेडरूमचा यूज तुम्ही चिल्ड्रन बेडरूम साठी देखील यूज करू शकता किंवा गेस्ट रूम म्हणून देखील या बेडरूमचा तुम्ही हा युटिलाइज करू शकता। हा एक बेडरूम आहे। यानंतर याच्या बाजूलाच आपणास खालील बाजूला अजून एक छोटा बेडरूम हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, आपण पाहू शकता। यानंतर लिव्हिंगच्या मागील बाजूला एल शेप मध्ये हे किचन आपणास देण्यात आलेलं आहे। किचन हे आपणास आग्नेय कोपऱ्यामध्ये इथे मिळते आणि हा डायनिंग एरिया पाहू शकता जो किचनच्या बाजूलाच आपणास देण्यात आलेला आहे। किचनची ही मोठी स्पेस आपणास मिळते। या किचन मध्ये आपण डायनिंग एरियासाठी जो स्पेस देण्यात आलेला आहे तो खूप मोठा स्पेस किचन मध्ये हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, आपण पाहू शकता। यानंतर किचनला लागूनच आपणास स्टोर रूम देखील इथे मिळतो। तुम्ही पाहू शकता किचनला आतील बाजूला पूर्णपणे स्टोर हे धान्य वगैरे करण्यात आलेले आहे। यानंतर खालील बाजूला आपणास टेबल टॉप वॉश बेसिन देण्यात आलेला आहे। यानंतर कॉमन टॉयलेट देखील आतमध्ये हे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे। किचनला देखील एक डोर हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। यामुळे किचन मधून तुम्ही मागील बाजूच्या स्पेस मध्ये ही एंट्री करू शकता। मागील बाजूला जवळपास 1,500 लिटर पाण्याची टाकी मिळते। यानंतर एक छोटा रूम देखील मागील बाजूला देण्यात आलेला आहे। या 6000 स्क्वेअर फीटच्या बंगल्यामध्ये वॉलवर आपणास बऱ्याच पेंटिंग्स इथे बघायला मिळेल। हा जो बंगलो आहे हा प्रसिद्ध कार्टूनिस्ट आणि चित्रकार चा हा बंगलो आहे। यामुळे लाखोच्या पेंटिंग्स तुम्हाला या वॉलवर इथे बघायला मिळतील।
जिन्याला तुम्ही पाहू शकता ही सुंदर पेंटिंग तुम्हाला इथे बघायला मिळेल। यानंतर जिन्याला तुम्ही पाहू शकता पूर्णपणे लोखंडी आणि वुडन मध्ये ही रिलिंग तुम्हाला ही देण्यात आलेली आहे। वरील मजल्यावर आल्यानंतर वरील बाजूने दिसणारा हा लिव्हिंग स्पेस खूपच मोठा आणि ह्यूज असा आपणास इथे बघायला मिळतो। वरती आल्यानंतर देण्यात आलेली ही लॉबी पाहू शकता, खूपच स्पेशियस लॉबी आपणास वरील बाजूला मिळते। या सिटिंग एरिया मध्ये आपणास देवघर देखील येथे हे देण्यात आलेले आहे, आपण पाहू शकता। या बेडरूम मधील हा मास्टर बेड तुम्ही पाहू शकता, स्पेशियस असा हा मास्टर बेड आहे। किंग साइज बेड बसेल एवढा प्रशस्त हा बेडरूम आहे। या बेडरूमला आपणास 2 बाल्कन्या ह्या प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे। या मास्टर बेडला आपणास 2 बाल्कन्या मिळतात। यातील पहिली बाल्कनी तुम्ही पाहू शकता जी रोडच्या साइडला आहे। या बेडरूमला जी बाल्कनी आहे ही रोड साइडला लागून ही बाल्कनी आपणास ही मिळते। यानंतर या मास्टर बेडला अटॅच आतील बाजूला वेस्टर्न टॉयलेट बाथरूम देखील हे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। बाथरूमची साईज तुम्ही पाहू शकता, खूप मोठी साईज मिळते आणि बाथरूम मधून तुम्ही जसे बाहेर येतात तसे तुम्हाला येथे ड्रेसिंग रूम देखील हा देण्यात आलेला आहे। यानंतर फ्रंटला देखील या बेडरूमला ही बाल्कनी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, आपण बघू शकता। यानंतर या बंगल्याच्या याच फ्लोअरला हा दुसरा मोठा एक बेडरूम देण्यात आलेला आहे। बेडरूमची साईज तुम्ही पाहू शकता, खूपच मोठी साईज या बेडरूमची आपणास मिळते। बेडरूमला देण्यात आलेले जे टॉयलेट बाथरूम आहे, बाथरूमच्या बाहेरील बाजूला आपण पाहू शकता ड्रेसिंग एरिया आपणास मिळतो। यानंतर आतील बाजूला देण्यात आलेले टॉयलेट बाथरूमची साईज आपण पाहू शकता, खूप मोठी साईज या टॉयलेट बाथरूमला ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। यानंतर या बंगल्याच्या आता दुसऱ्या फ्लोअरवर आपण जाणार आहोत। आता आपण पहिल्या मजल्यावर आहोत। प्रत्येक टॉयलेट बाथरूमला आपणास ड्रेसिंग एरिया हा देण्यात आलेला आहे। यानंतर दुसऱ्या मजल्यावरील या बाथरूमची ही साईज तुम्ही पाहू शकता, टेबल टॉप वॉश बेसिन मिळतो आणि खूपच प्रशस्त असा हा टॉयलेट आपणास या सेकंड फ्लोअरच्या बंगल्यातील या मजल्यावर देण्यात आलेला आहे। दुसऱ्या मजल्यावर हा एक बेडरूम आहे। या बेडरूम मध्ये बरेच सामान हे सध्या पडलेले आहे, यामुळे तुम्हाला बेडरूमची साईज छोटी वाटत असेल, पण खूप मोठा बेडरूम हा आपणास इथे बघायला मिळेल। यानंतर या सेकंड फ्लोअरला आपणास हा एक तिसरा बेडरूम मिळतो। या बेडरूमला तुम्ही बेडरूम म्हणू शकता किंवा सिटिंग एरिया बोलू शकता, तुम्ही तुमच्या पद्धतीने हा अंदाज लावू शकता। परंतु या सिटिंग एरियाला किंवा बेडरूमला आपणास समोरील बाजूला अटॅच
पूर्ण टेरेस हा देण्यात आलेला आहे। आपण बघू शकता असा छान पद्धतीने हा 6000 स्क्वेअर फीटचा बंगलो मित्रांनो डिझाईन करण्यात आलेला आहे। खूपच मोठा टेरेस आपणास बाहेरील बाजूला या बंगल्याच्या वरील मजल्यावर हा देण्यात आलेला आहे। नाशिक मधील मुंबई आग्रा हायवेला लागूनच पंचवटी या परिसरामध्ये असलेला भव्य दिव्य असा 6000 स्क्वेअर फीटच्या बंगल्या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा साइट विजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलच्या सपोर्टसाठी मित्रांनो हक्काने सबस्क्राइब करा। भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।